राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। साताऱ्यात अवैध कॅफेवर पोलिसांची कारवाई, चालकाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा। सातारा प्रतिनिधी। शहरातील अवैध कॅफेंवर सुरू असलेल्या मोहिमेत सातारा शहर पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत एका कॅफे चालकावर गुन्हा दाखल केला आहे। अल्पवयीन मुलामुलींना अश्लील कृत्य करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप संबंधितांवर ठेवण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते। गोपनीय माहितीनुसार देवी चौक परिसरातील सीझन कॅफे द फूड कोर्ट येथे अल्पवयीन मुलामुलींसाठी बंदिस्त जागा उपलब्ध करून देऊन अश्लील कृत्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता कॅफेमध्ये पडद्यांनी वेगळ्या खोल्या तयार करून त्या भाड्याने देण्याची व्यवस्था आढळून आली। या प्रकरणी कॅफे चालक मंथन मोहन तावरे, वय वर्ष 26, राहणार मंगळवार पेठ, सातारा, याच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 404/2026 नोंद करण्यात आला असून पॉक्सो कायद्याच्या कलम 12 व 17 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे तसेच पोलीस कर्मचारी पंकज मोहिते, विक्रम माने, सुहास कदम, महिला कर्मचारी सरोज शिंदे आणि पूजा शिंदे यांनी सहभाग घेतला। सातारा शहरातील अवैध व्यवसायांवर पोलिसांची मोहीम सुरू असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे।